रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांकडून समाजकंटकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जिल्ह्यात 1184 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून 18 जणांना जिल्ह्यातून तडीपार तर MPDA कायद्याअंतर्गत एका व्यक्तीवर कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या 59 गट आणि तसेच पंचायत समितीच्या 118 गणांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, विशेषतः निवडणुकीच्या काळात गोंधळ घातल्याप्रकरणी ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा सर्व समाजकंटकांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया केली आहे. त्याचप्रमाणे गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरही तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. रायगड पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत 1184 जणांवर प्रतिबंधात्मक, 18 जणांवर तडीपारीची आणि एकावर MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात पोलीस प्रशासनाकडे शस्त्रे जमा केली आहेत. जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली असल्याने आपल्याकडील शस्त्र जमा करण्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 1429 जणांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत, अशी माहिती रायगड पोलीस दलाकडून देण्यात आली.